विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने, माने गुरुजी. माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत. मित्रांनो, आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहोत की असं म्हणतात की वाचाल तर वाचाल किंवा वाचाल तर टिकाल. या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, वाचनावर आपण आपलं लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे. आता वाचन का आवश्यक आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण विचार केला तर त्यांचं वाचन खूप दांडगं होतं. त्यांच्याकडे प्रचंड ग्रंथ भांडार होतं, प्रचंड प्रमाणात त्यांच्याकडे पुस्तकांचा साठा होता आणि अशा पद्धतीनं जगातील ते एकमेव अशी व्यक्ती होते की ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधलं. मित्रांनो, आपण राहायसाठी चांगलं घर बांधतो. त्यांनी मुंबईला राजगृह नावाचं जे घर आहे तर ते पुस्तकासाठी बांधलं त्यांनी. जगातला तो एकमेव व्यक्ती आहे. आणि यावरून जर आपण बाबासाहेबांची विद्वत्ता जर लक्षात घेतली तर आपल्याला असं वाटेल की खरंच त्या व्यक्तीला किती वाचन वेळ होतं. मित्रांनो, नुकतंच UK गव्हर्नमेंट, UK सरकार आणि PW संशोधन केंद्राच्या आकडेवारीनुसार आपण पाहिलं तर फक्त 55% अमेरिकन लोक आणि 65% ब्रिटिश लोक आनंदासाठी पुस्तकं वाचतात. मित्रांनो, अजिबात पुस्तक न वाचणारा एखादा व्यक्ती, फक्त एखादा व्यक्ती किंवा एखादा माणूस हा आयुष्यामध्ये यशस्वी जीवन जगू शकतो, पण यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. मित्रांनो, वाचनामुळे समज, आयुष्याविषयीचा दृष्टिकोन, स्वतःविषयीची जाणीव हे समृद्ध करायला आपल्याला मदत होते. मित्रांनो, एकंदरीत तुम्ही मग एखादं पुस्तक आहे, एखादी सत्यकथा असेल किंवा एखादी कुठलंही पुस्तक असेल तर ते वाचल्यामुळे त्याने काही फरक पडत नाही. मग एखादी सत्यकथा असेल, एखादी कल्पित कथा असेल, कधीतरी एखाद्या वेळेला लांबलचक कथा वाचणे ठीक आहे, पण माझ्या मते समाज सुधारकांची पुस्तकं किंवा मग छोटी छोटी पुस्तकं किंवा वर्तमानपत्र, मासिक, ब्लॉग हे वाचणं खूप चांगलं आहे. मित्रांनो, मुद्दा असं आहे की कुठलेही लेखन, मी तुम्हाला सांगितलं कथा, कादंबरी, म्हणजे इतर कुठलंही वाङ्मय जर आपण घेतलं किंवा कुठलंही लेखन घेतलं जे मनाला पोषक बनवते, तुम्हाला प्रेरणा देते, तुमच्या विचारांना चालना देते, एक नवीन दृष्टिकोन तुम्हाला देते, नवीन नवीन माहिती तुम्हाला पुरवते, तर ही नवनवीन माहिती आपल्याला शोधून काढणं अत्यंत गरजेचं असते. मित्रांनो, वाचनामुळे इतर लोकांच्या अनुभवातून दिसणारे व्यापक विश्व जे आहे ते आपल्याला पाहायला मदत करते. जसं मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कडे आपण त्यांच्याकडे जर पाहिलं तर त्यांची वाचन क्षमता जी आहे, त्यांचं ज्ञान आहे, ज्यांनी एवढं मोठं भारताचं संविधान लिहिलं, जे जगातील एकमेव असं संविधान आहे भारतीय संविधान की ते सर्वात मोठं आहे. मग यावरून आपल्याला लक्षात येईल, म्हणजे लोकांच्या अनुभवातून, त्यांच्या वाचनामुळे, त्यांच्या अनुभवातून दिसणारे व्यापक विश्व जे आहे तर ते व्यापक विश्व पाहायला आपल्याला मदत होईल. मग ते एकंदरीत आपल्याला वाचन क्षमतेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर स्वतःच्या आयुष्याकडे देखील आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघता येते. मित्रांनो, स्वतःच्या विषयातील किंवा अभ्यासातील वाचनामुळे चर्चा आणि वादविवाद जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला आपलं ज्ञान समृद्ध होत जाते. वेगवेगळ्या गोष्टी, नवनवीन गोष्टी आपल्याला माहिती होत असतात. तसे नवीन विचार असतील, नवीन संकल्पना असतील तर याबाबत देखील आपल्याला नवनवीन माहिती मिळते. निर्णय क्षमता आणि बौद्धिक वाढ यासाठी संपूर्णपणे पुस्तकं आपल्याला मदत करतात. मित्रांनो, थोडक्यात काय तर वाचनामुळे एखाद्या गोष्टीविषयी समृद्ध आणि खोलवर विचार करण्याची जी क्षमता आहे ना, तर ती क्षमता आपल्यामध्ये निर्माण होत असते. मित्रांनो, मग वाचन असं वरवर करायला नको ना. वाचन करायचं आहे ना आपल्याला, अगदी सखोल करायचं आहे, खोलवर जाऊन करायचं आहे. वरवरचे वाचन करणे किंवा नुसते असे पानं चाळणे, आपण जेव्हा आपल्या स्मार्टफोनवरती
तुम्ही जेव्हा प्रसार माध्यमांचे लेख किंवा बातम्या पाहता तर तेव्हा असे होणे स्वाभाविक असते. पण त्याऐवजी जर आपण एखादं पुस्तक किंवा एखादं मासिक किंवा एखादा ग्रंथ की एखादा कादंबरी एखादी कथा जर आपण वाचत असलो ना तर ते सविस्तरपणे आपण जेव्हा वाचतो तर सविस्तर वाचनामुळे पुस्तक मनात नीट झिरपायला वेळ मिळतो व तुम्ही ते वाचताय यावर विचारही करता येतो. मित्रांनो, तुमची वैयक्तिक निवड काय आहे? पर्सनलाइज युअर रीडिंग म्हणजे तुमची वैयक्तिक निवड काय आहे? तुम्हाला काय आवडतं? म्हणजे तुमची वैयक्तिक आवड, तुमची जिज्ञासा, तुमची इच्छा, तर यांना असं पोषक वाचन करा. म्हणजे तुम्हाला जे आवडेल अशा पद्धतीचं वाचन करा. समजा एखाद्या वेळेला पुस्तकाच्या दुकानातून किंवा सर्वाधिक खपाच्या विभागातून पुस्तके विकत घेण्याचा आळशीपणा मात्र तुम्ही करू नका. मित्रांनो, माझ्या संदर्भात तुम्हाला सांगतो मी की माझा ज्या वेळेला पगार होतो तर त्यावेळेला मी नक्कीच माझा पगार झाल्या मी दोन तीन पुस्तकं तरी विकत घेतो. किंवा मग एखाद्या वेळेला समजा आता 14 ऑक्टोबरला दसऱ्याला दीक्षाभूमीला जर जायचं झालं तर त्यावेळेला भरपूर अशा बुक स्टॉल त्या ठिकाणी लागलेल्या असतात, नवनवीन पुस्तकं त्या ठिकाणी आलेल्या असतात. तर निदान त्यावेळेला 4-5 हजाराची पुस्तकं जी आहेत तर ती प्रत्येक वर्षी मी आणत असतो आणि माझ्याकडे देखील भरपूर असं पुस्तकांचं भंडार आहे. मित्रांनो, पुस्तक वाचनामध्ये ना खूप मजा येते. आपले मित्र असतात, ते आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात, आपलं व्यक्तिमत्व त्यातून घडून येतो. तर मित्रांनो, आपल्याला वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्हाला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल ना तर खरं तर स्वतंत्र मार्ग निवडा. एखाद्या पुस्तकाच्या दुकानात चक्कर मारा, एखाद्या लायब्ररीमध्ये जा, तिथं निवांत बसा, पुस्तक वाचा. अरे भरपूर काही गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील. आणि एवढंच नाही तर एखादं पुस्तक जे असतं ना तर ते तुमच्या मनाची पकड घेते का हे पाहणं हे आजचं तुमचं काम आहे. मित्रांनो, लेखक हारुकी मुराकामी याबद्दल छान सांगतात. ते असं म्हणतात की इतर सर्वजण जे पुस्तक वाचत आहेत तेच तुम्ही वाचले तर इतर लोक जसा विचार करतात ना तसा तुम्ही सुद्धा कराल. पुस्तकं अशा पद्धतीनं तुमच्या जीवनावर परिणाम करत असतात. मित्रांनो, एखाद्या पुस्तक वाचणाऱ्यांचं मंडळ असेल त्या मंडळात जा, चर्चासत्रामध्ये सहभागी व्हा, समविचारी वाचक शोधून काढा आणि समविचारी वाचक शोधून सर्वांनी मिळून पुस्तकाचा परामर्श घ्यावा. त्या मंडळात नुकतेच आलेले एखादे कल्पित लेखन असेल ते वाचावे. निसर्गाच्या संदर्भात असतील, व्यवसायाच्या संदर्भात असतील, खगोलशास्त्रज्ञाच्या संदर्भात असतील, समाज सुधारकांच्या संदर्भात असतील, असं वास्तव ज्ञान पुस्तक असणारं आपण वाचलं पाहिजे. म्हणजे वास्तविक ज्ञान देणारं पुस्तक वाचणं ही काळाची गरज आहे. मित्रांनो, या वाचनातून आपल्याला लेखनाकडे पण वळता येते. माहित आहे तुम्हाला, वाचता वाचता तुम्हाला काही सांगावंसे वाटले तर लिहिण्याला सुरुवात करा. स्वतःच्या कल्पना, गोष्टी किंवा सिद्धांत ब्लॉगवर लेखाच्या व पुस्तकाच्या रूपामध्ये प्रकट करा. स्वतःचं ब्लॉग तयार करा आणि अशा पद्धतीनं एक वेगळं असं युनिक तुमची आवड जी आहे ना तर ती निर्माण करा. स्वतःच्या कल्पना, गोष्टी, सिद्धांत ब्लॉगवर लेखाच्या आणि पुस्तकांच्या रूपामध्ये प्रकट करा. वर्षानुवर्ष तुम्ही जे स्वप्न पाहतात ना त्यावर किंवा नुकत्याच तुमच्या मनात उमलू लागलेल्या विचाराविषयी पुस्तक लिहा. ते स्वतःच प्रकाशित करा. किंवा एखादा प्रकाशक सुद्धा, एक नवीन लेखक म्हणून खूप मोठं समाधान तर मिळतेच, पण प्रसिद्धी सुद्धा तुम्हाला मिळू शकते. तर मित्रांनो, आज आपण आपली विचार क्षमता जी आहे तर ती जर आपल्याला समजा विकसित करायची असेल ना तर त्यासाठी आपल्याला वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. मग वाचनावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच याला पुढं शेअर करा, फॉरवर्ड करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. मित्रांनो, वेगवेगळ्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करतो. विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तयार करतो. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण होतो. तर बरं मित्रांनो, ठीक आहे, पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा,
मस्त राहा, आनंदी राहा, काळजी घ्या.